नमस्कार मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ मी याच्यासाठी बनवते आहे कारण मला आता कळलेलं आहे की ईव्हीएम हटवून आता बॅलेट पेपरवर म्हणजे ठप्पा मारून निवडणुका घेणं शक्य आहे. हे कसं शक्य आहे याच्यासाठी काल एक मी प्रेस कॉन्फरन्स पाहिली. मी सगळ्या गोष्टी पाहिल्या. ईव्हीएम कसं मॅन्युप्युलेट करता येऊ शकतं हेही मी पाहिलं. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्यापैकी काही लोक असतील, तुमच्या ओळखीत काही असतील की जे यावेळेला निवडणुकीला उभे होते, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की पोहोचवा. तर हे बघा मित्रमैत्रिणींनो, काल पुण्यामध्ये मेहमूद प्राचा म्हणून एक ज्येष्ठ वकील आहेत, त्यांची प्रेस कॉन्फरन्स होती. या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांच्या एक काही टीमने ईव्हीएम सारखंच एक मशीन आणलं होतं. ईव्हीएम सारखं म्हणण्यापेक्षा एक मशीन होतं ज्याच्यावर तुम्ही वोटिंग करू शकता, ज्याच्यातनं चिठ्ठी बाहेर येते, ती चिठ्ठी तुम्हाला दिसते. सेम जसं मतदान करायला आपण जातो त्याच पद्धतीचं ते मशीन होतं. आणि त्यांनी या मशीनवर एक्झॅक्टली दाखवलं. मी फार जवळून ती गोष्ट पाहिली की काही बटणं दाबली जातात. फॉर एक्झाम्पल काही चिन्ह आहे ज्याच्यावर तुम्ही मतदान करता, चिठ्ठी पण तुम्हाला दिसते आणि जेव्हा तुम्ही निकाल पाहता तेव्हा तो निकाल एकदम वेगळा होतो. हे मी काल माझ्या डोळ्यांनी पाहिलं आणि मला शॉक बसला. खरं म्हणजे या ठिकाणी काय केलं गेलं होतं तर मी तुम्हाला छोटं उदाहरण सांगते की 6 लोकांनी 6 बटणं दाबली. या 6 लोकांपैकी 6च्या 6ही लोकांनी, एकानी केळावर बटन दाबलं, एकानी सफरचंदावर बटन दाबलं. एक केळ एक सफरचंद म्हणजे 6 पैकी केळ आणि सफरचंद यांनाच मतदान केलेलं होतं लोकांनी. याच्यापैकी एकाही व्यक्तीने टरबूज या फळाला मतदान केलं नाही. आता जेव्हा निकाल बाहेर आला आणि त्यांनी ते मशीन उघडलं आणि त्याच्यातल्या चिठ्ठ्या मोजून दाखवल्या, तर आता टरबुजाला एकानेही मतदान केलं नाही. केळ किंवा सफरचंदालाच जर का मतदान केलेलं असेल तर केळ आणि सफरचंदाच्या चिठ्ठ्या दिसायला पाहिजे ना. पण त्याच्यामध्ये टरबुजाच्या चिठ्ठ्या दिसत होत्या आणि टरबूज जिंकला होता. म्हणजे या 6 पैकी 4 चिठ्ठ्या तर टरबुजाच्याच होत्या. तर हे कसं झालं? आणि जेव्हा म्हणजे चिठ्ठ्याही त्याच दिसल्या आणि मोजून दाखवलं, त्याच्यामध्येही त्यांनी ज्या चिठ्ठ्या दिसत आहेत तसेच आकडे तुम्हाला दिसत होते की या ठिकाणी 4 मतं टरबूजला पडलेली दाखवली, केळाला 1 आणि ह्याला 1. खरं म्हणजे यांना ज्यांना 1-1 पडलेलं आहे त्यांनाच बाकी या 6 लोकांनी 1-2 करून मतं दिलेली होती. तर हे कसं झालं? त्यांचं म्हणणं आहे की आपण जो शब्द वापरतो की ईव्हीएम हे हॅक वगैरे केलं, हॅक केलं, ते म्हणतात की हा शब्द वापरू नका. या शब्दाचा वापर करून ते तुमच्यासोबत गेम करतात की हॅक करून दाखवा. मग हॅक करता येत असेल तर हॅक करून दाखवा एखादी गोष्ट. तर हॅक नाही, ते म्हणतात की हॅक करता यायचं, तो जमाना वेगळा होता. आता त्यांनी मशीनमधल्या आतमधल्या गोष्टी इतक्या बदललेल्या आहेत की ते हॅक नाही करतायत. मग काय केलं होतं यांनी? तर ते म्हणतात की चिप नावाची एक गोष्ट आहे, म्हणजे आतमधलं प्रोग्रामिंगच त्यांनी असं केलेलं आहे त्या मशीनमध्ये की जेणेकरून एक पर्टिक्युलर टरबूज नावाचं फळ हेच जिंकेल असं प्रोग्रामिंग ऑलरेडी त्याच्यामध्ये करून ठेवलेलं होतं. म्हणून तुम्हाला निकालामध्ये तसं दिसलं. तर हे जे काही प्रोग्रामिंग आहे त्यांचा दावा आहे की इलेक्शन कमिशनने आम्हाला त्यांचं मशीन द्यावं. त्यांनी चेक सुद्धा दिलेला, त्यांनी आम्हाला काल चेकही दाखवला, त्याची झेरॉक्स दाखवली. ते म्हणतात हे बघा, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला आम्ही 40,000 रुपये दिले. कशासाठी? कारण इलेक्शन कमिशन म्हणतं की आमच्या एका मशीनला, या सगळ्या सेटअपला 40,000 रुपये लागतात. 40,000 रुपये दिले. ते म्हणतात की आम्ही तुम्हाला पैसे देतो, ते मशीन आम्हाला फक्त द्या, तुमचे लोक द्या आम्हाला 10-15 सगळी निगराणी करायला. आम्ही तुम्हाला ते मशीन मॅन्युप्युलेट करून, म्हणजे त्या मशीनला आम्ही काय पद्धतीने प्रोग्राम द्यायचा, काय पद्धतीने कुणाला मत द्यायचं हे आम्ही 100% करून दाखवतो. अजूनही इलेक्शन कमिशननी त्यांना रिप्लाय केलेला नाही आहे की म्हटलं नाही की ठीक आहे हे मशीन घ्या आणि तुम्ही करून दाखवा. कारण की त्यांचा दावा आहे की हे 100% करता येऊ शकतं आणि हेच केलेलं आहे. म्हणजे समजा हे मशीन असेल तर या मशीनला बाहेरून एखादी गोष्ट काहीही करू शकणार नाही. ते बरोबर आहे, इलेक्शन कमिशन म्हणतं की हॅक नाही करू शकत. आम्ही आतापर्यंत म्हटलं हॅक करून दाखवा. तर ते जे इलेक्शन कमिशन म्हणतात ना की हॅक करून दाखवा आमचं मशीन, आम्ही तुम्हाला बोलवतो. तर इलेक्शन कमिशन म्हणतात की हां हे मशीन आहे, तुम्ही इथे उभे राहा हॅक करून दाखवा. सो मेहमूद प्राचा असं म्हणत होते की हे नाही, हे असं नाही करता येत. तुम्ही एक काम करा, आम्हाला मशीन द्या, आम्ही त्या मशीनमध्ये असं काहीतरी प्रोग्रामिंग करतो आणि मग आता तुम्हाला वाटेल ते वोटर आणा. आम्ही जर का ठरवलं की हा व्यक्ती जिंकला पाहिजे तर आम्ही त्याच व्यक्तीला जिंकून दाखवतो.
तर हे त्या दिवशी काल जे आहे ते करून दाखवलं. ते म्हणतात की याच्यामध्ये जसं की थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या मोबाईलमध्ये आपण समजा एखादा टायमर लावला की 4 दिवसानंतर मला ह्या मीटिंगला 7 वाजता हजर राहायचं आहे. मी टायमर लावला. तर हा जो काही टायमर आहे त्याचा अलार्म आहे, हा आज 7 वाजता वाजत नाही, उद्या 7 वाजता वाजत नाही किंवा त्या दिवशीच्या नंतरच्या 7 वाजता वाजत, ज्या तारखेला मी म्हटलं की या तारखेलाच अलार्म वाजला पाहिजे त्याच तारखेला तो वाजतो. तर हे प्रोग्रामिंग आहे. आता हे फार सिंपल भाषेमध्ये मी सांगितलं. मी काही इंजिनियर नाही आहे, त्यामुळे त्या ज्या टेक्निकल गोष्टी आहे, त्याची काही कोड तयार करणं आणि ते सगळं करणं आहे, हे इंजिनियर लोक नीट हे करू शकतात. ते या पद्धतीने अनेक मशीन, म्हणजे त्यांचा दावा नाही की 100% सगळ्या मशीन हॅक केल्या, बिलकुल नाही. कारण 100% ते करणार नाही. व्यवस्था अजूनही इथली सडलेली नाही आहे. काही लोक अवेअर आहेत, काही पोलीसही आहेत की ज्यांना वाटतं चुकीच्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे, त्यामुळे ते सगळं तर करणार नाही. मात्र त्यांनी 25 ते 30% मशीन हे 100% अशा प्रकारे मॅनिप्युलेट केलेलं आहे. तर मग आता काय करायचं? आपल्याला असं वाटत असेल की अरे बापरे, म्हणजे आता मग इथून पुढे हे असंच होत राहणार का? तर हे असंच होऊ द्यायचं नसेल, आपल्याला या देशाला, हा राज्य हे इथलं जर का आपल्याला वाचवायचं असेल, तर याच्यावर एक उपाय आहे की ज्या लोकांनी आत्ताचा, म्हणजे त्यांनी सांगितलं की रिसेंटचा काय उपाय आहे हे सांगितलं. तसे बरेच उपाय आहेत की ज्याला वेळ लागेल. आत्ता काय करू शकतो? तर ते म्हणाले महाराष्ट्रामध्ये जेवढे लोक इलेक्शन लढलेले आहेत विरोधी पक्षातले, जे हरलेले आहेत त्यापैकी 150 लोकांनी इलेक्शन पिटिशन दाखल करावी हायकोर्टामध्ये. हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल करणं हा एकमेव उपाय आहे असं त्यांनी सांगितलं. किमान 150 उमेदवारांनी हायकोर्टामध्ये इलेक्शन पिटिशन दाखल जर केली तर त्याच्यावर हायकोर्ट निर्णय देऊ शकतं. कारण की कायदा असं सांगतो की जर का बॅलेट पेपरची मागणी असेल तर बॅलेट पेपरवर झालं पाहिजे. पण मागणी असेल तर म्हणजे काय, मागणी कधी करू शकतो? तर मागणी कोर्टामध्ये पिटिशन दाखल करून करू शकतो. आणि यांनी अनेक दाखले दिलेले आहेत. ते म्हणतात की रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्टचा आर्टिकल 59 आहे, सेक्शन 59 आहे. काही रूल त्यांनी सांगितलेले, 60 नंबरचा रूल आहे, 61A आहे. या रूलमध्ये असं सांगितलंय, ते म्हणतात की निवडणुका या बॅलेटवर झाल्या पाहिजे असा रूल सांगतो. या रूलमध्ये कुठे म्हटलेलं नाही की ईव्हीएम वर इलेक्शन झालं पाहिजे. ते म्हणतात बॅलेटवर झालं पाहिजे. पण जर लोकांनी एखाद्या ठिकाणी मागणी केली की हा ईव्हीएम आम्हाला पाहिजे, तर त्या ठिकाणी ईव्हीएम आणा, बॅलेटवरच झालं पाहिजे असा नियम आहे. पण जर सगळ्याच्या सगळ्या निवडणुका ईव्हीएम वर होत असेल तर ते इल्लीगल आहे. ते म्हणतात की हे जे काही निवडणुका झालेल्या आहेत सगळ्या इल्लीगल आहे. मग त्याच्यावर आतापर्यंत कोणीच का काही केलं नाहीये, तर करत आहेत लोक, केलं नाही असं नाही. हरियाणा हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केली. महमूद प्राचार्य यांनीच व्हिडिओ मागितले, त्यांना व्हिडिओ मिळाले. त्यांनी ती पिटिशन दाखल केल्यावर बराच झगडा करावा लागला. व्हिडिओ मिळाले, ते व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की हे मशीन उघडतायत, आपल्याला वाटेल ते त्याच्या जवळ मोबाईल नेत आहेत. मोबाईल नेणं अलाउड नाही आहे मशीन जवळ. मशीन कुठेही उघडणं अलाउड नाही आहे. सील पॅक असल्या पाहिजे मशीन त्या सेंटरच्या बाहेर गेल्याच्या नंतर. ते फॉर्म 17 सगळे सीलपॅक असले पाहिजे निवडणुकांचा निकाल लागल्याच्या दिवशीपर्यंत, मतमोजणीच्या दिवशीपर्यंत. मात्र अनेक व्हिडिओ आहेत की ज्याच्यामध्ये काहीही सीलपॅक नाहीये, काही कोणी कुठेही बसून उघडतंय हे सगळं दिसतंय. तर ते म्हणतात की हे जर का जे आहे ते व्हिडिओज त्यांनी दिलेले आहेत, त्यामुळे जर इलेक्शन कमिशननी दिलेल्या नियमानुसार, म्हणजे की बाबा सील पॅक असलं पाहिजे, हे इलेक्शन कमिशनचा नियम आहे, पॅक तेव्हाच उघडलं पाहिजे हा नियम आहे, या नियमानुसार होत नसेल तर याचा अर्थ आमचा विश्वास नाहीये जनतेचा, आणि विश्वास नाहीये हे पिटिशन मधनं दाखवता येतं. त्यामुळे पिटिशन दाखल करा. आणि माझी सुद्धा खरोखर हात जोडून विनंती आहे, कालची प्रेस कॉन्फरन्स तुम्ही पाहिली नसेल तर नक्की पहा. परंतु मला असं वाटतं आपल्या मीडियाने ती प्रेस कॉन्फरन्स दाखवली नाही, कारण की मीडिया हा सध्या सत्तेमध्ये बसलेल्या लोकांनी काबीज केलेला आहे. त्यांची पॉवर आहे, ते हे दाखवू नका म्हणून पण पैसे देतात. परवाच्या दिवशी इव्हन देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये महमूद प्राचा यांचं नाव घेतलं आणि म्हणाले की प्राचा हे काय देशभक्त आहे का, तुम्हाला दुसरे कोणी देशभक्त सापडले नाही का? तो माणूस इतका तळतळीने सांगतोय. अनेक खटले लढलेले आहेत, अनेक खटले जिंकलेले आहेत ते, आणि त्यांच्यामुळेच हे झालंय की नियम बनला की व्हिडिओ द्यायला पाहिजे. आणि त्यांनाच घाबरून जो आत्ता नियम केला की नाही सरकारने, की कुणालाही व्हिडिओ मिळणार नाही, फोटो मिळणार नाही, हे कशामुळे झालं माहितीये का? महमूद प्राचा यांना घाबरून झालेलं आहे. कारण की त्यांनी हरियाणा हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केली होती आणि सांगितलं होतं की आम्हाला व्हिडिओ पाहिजे. त्यांना व्हिडिओ मिळाले सुद्धा, पण सरकारला असं वाटलं, आणि ते व्हिडिओमधून दिसतंय ना, मी तुम्हाला जसं सांगितलं की उघडे दिसतंय, कोणी उघडतंय मशीन्स, हे सगळे व्हिडिओ मी पण पाहिलेत, काल त्यांनी दाखवले.
तर उद्या असं कोणीही मागेल आणि मग म्हणेल की अरे हे इलेक्शन तर काय भोंगळ कारभार आहे, हा तर काय आमचा विश्वासच नाही. त्याच्यामुळे सरकारने तो नियम बदलला. त्यामुळे नियम जो बदलला आहे कोणामुळे माहितीये का? या माणसामुळे नियम बदललेला आहे सरकारने. यांना फार घाबरलेलं हे सरकार. पण ते म्हणतात की ही लढाई आपण जिंकणार. आपल्याला बॅलेट पेपर आणायचाच आहे आणि त्याच्यासाठी सध्या या 6 जानेवारीपर्यंत म्हणजे आता 4-5 दिवस आहेत. माझी रिक्वेस्ट आहे, ही लोकशाही वाचवण्यासाठी खरोखर जे जे कॅन्डिडेट्स होते, जे उभे राहिले होते, त्यांनी इलेक्शन पिटिशन दाखल करावी. शक्य असेल तर महमूद प्राचार्यांना संपर्क करा, त्यांचे सोशल मीडिया हँडलला संपर्क करा, त्यांना मेल पाठवा. त्यांच्याकडे सगळं ड्राफ्ट आहे. ते म्हणतात की मी तुम्हाला रेडी ड्राफ्ट देतो, फक्त तुम्ही तुमचा एक वकील जो बाकीची सगळी कामं करेल तो एक वकील लावा नॉमिनल एका दिवसासाठी. त्या वकिलाला मी हे देतो माझा ड्राफ्ट, तुम्ही तुमचे त्याच्यामध्ये डिटेल भरा. म्हणजे ते लढायला तयार आहेत, ते सगळं हे करायला तयार आहेत. मला असं वाटतं की खरोखर गरज आहे. जर सामान्य नागरिक काय करू शकले असते तर मी खरोखर उतरली असती, रस्त्यावरही उतरली असती. मी व्हिडिओही याच्यासाठीच बनवते आहे की मला मनापासून वाटतं की लोकांचं काय म्हणणं आहे हे कळलं पाहिजे. नाहीतर मग त्या मतदानाला काय अर्थ आहे की मशीनच आपोआप मतं देत आहेत. त्यामुळे तुमच्या ओळखीत जे कोणी कॅन्डिडेट असतील त्यांनी या 6 जानेवारीपर्यंत पिटिशन दाखल कराव्या आणि त्यामुळे हे होऊ शकतं की 150 जागांवर परत निवडणुका होऊ शकतात. हे शक्य आहे. त्यांनी सगळे नियम सगळे कायदे दाखवले आणि ते कायदे आपल्या बाजूने आहेत. त्यामुळे हे करा अशी त्यांची रिक्वेस्ट आहे. ते फक्त एकच करू शकत नाहीत कारण की ते कुठल्याही पॉलिटिकल पार्टीशी संबंधित नाही आहे, ना ते राष्ट्रवादीशी, काँग्रेसशी, शिवसेनेशी. त्यांची मागणी आहे की या सगळ्या पक्षांनी, पक्षाच्या नेतृत्वांनी, जसे शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, या लोकांनी हे सांगावं आपल्या या हरलेल्या कॅन्डिडेट्सना आणि ते करावं. थोडाफार खर्च येईल पर कॅन्डिडेटनुसार, काय पिटिशन दाखल करायला 1-1.5 लाख 2 लाख रुपये खर्च येऊ शकतो. पण तुम्ही इलेक्शनला इतका पैसा खर्च करता तर या गोष्टीसाठी तुम्ही खर्च करा. शक्य असेल की इथून पुढच्या सगळ्या निवडणुका, इथून पुढचे सगळे हे जे लोक बरोबर आहेत ते लोक सत्तेत येण्यासाठी आपल्याला मदतीचे ठरतील. या 150च्या लोकांनी जर फॉर्म भरला तर या 150च्या लोकांचं इतिहासामध्ये नाव होईल की अरे, जेव्हा असं संकट आलं होतं, मशीन मतदान बदलत होतं, त्यावेळेला 150 लोक असे होते की जे उभे राहिले आणि ज्यांनी पिटिशन दाखल केली आणि त्यांच्यामुळे हा असा बदल झाला, कायदा बदलला. हे इतिहासामध्येही झालेलं आहे. अनेक अशा घटना झालेल्या आहेत की ज्याच्यामुळे सरकारला कायदे बदलावे लागलेले आहेत आणि आता सुद्धा तो कायदा बदलता येऊ शकतो. तुम्हाला वाटत असेल की भाजप सत्तेत आहे ते काहीच करणार नाही, अशा प्रकारे प्रेशर आलं तर ते करू शकतात. जसं की आता जो तो नियम येणार होता कुठला, 1 नेशन 1 इलेक्शन, येऊ का शकला नाही कारण की तेवढं बहुमत त्यांच्याकडे नाहीच आहे. तर त्यामुळे माझं म्हणणं आहे की हे काहीही आता करू शकत नाहीये. हा, काही गोष्टी ते नक्कीच करतील, पण एकदम टोकाच्या गोष्टी करायला त्यांच्याकडे तेवढी पॉवर, तेवढी सत्ता, तेवढ्या जागा नाही आहेत आणि त्यामुळे नक्कीच बदल होऊ शकतो आणि तो झाला पाहिजे. महमूद प्राचा काय म्हणतात त्याच्या छोट्या छोट्या क्लिप मी इथे जोडते. मात्र ही परिषद कालची खूप चांगली झाली, पत्रकार परिषद. त्याच्यामध्ये सगळा मीडिया आलेला होता महाराष्ट्रातला, पण दुर्दैव एकाही मीडियाने हे दाखवलं नाही, मला दिसलं नाही. पण सगळेजण आले होते, हे मी त्या ठिकाणी होते. आणि माझं म्हणणं आहे की इथून पुढेही, म्हणजे फक्त 6 जानेवारी नाही, तिथून पुढेही आपल्याला ईव्हीएम साठीचा, ईव्हीएमच्या विरोधातला हा लढा लढायचा आहे. महाराष्ट्रामध्ये आज किती प्राजक्ता मळीचं काहीतरी दिसत असेल किंवा अनेक वेगवेगळे प्रकरणं आपल्याला वर आणले जात असेल. असं म्हणलं जाते की संविधानाची विटंबना ही ईव्हीएम किंवा मार्कडवाडीचं जे काही चाललेलं होतं सगळीकडे बातम्यांमध्ये, मार्कडवाडीच होतं, ते झाकण्यासाठी हे झालं की लोकांचं लक्ष तिकडे जावं म्हणून त्या माणसाला कुणीतरी फूस लावली आणि सांगितलं की तिथे जाऊन दगड मारू नये, कारण त्याला काय गरज होती तिथे जाऊन संविधानाची विटंबना करायची. त्याचं काय, बिचारा तो गरीब दिसतोय. म्हणजे बिचारा मी म्हणणार नाही, मात्र थोडक्यात तर हे म्हणलं जातंय की हे मुद्दामून ते मार्कडवाडी आणि ईव्हीएम वरून तुमचं लक्ष हटवण्यासाठी, कारण हे 6 तारखेपर्यंत शेवटची डेट आहे, त्याच्यानंतर काय होणार, मेमरी बंद करणार त्या ह्याची, मशीनची सगळी. त्यामुळे खरंच माझी रिक्वेस्ट आहे, आपला हा महाराष्ट्र, हा देश वाचवण्यासाठी या 150 लोकांनी समोर यावं, ही माझी रिक्वेस्ट आहे. आणि शक्य असेल तर तुम्ही या सगळ्या लोकांशी, तुम्ही शरद पवार पार्टीचे ते कोण, प्रशांत जगताप आहेत पुण्यातले, विद्याताई चव्हाण आहेत मुंबईमधल्या, त्यांच्याशी संपर्क साधा. त्यांच्याकडे हा ड्राफ्ट येणार आहे. प्लीज तुम्ही हे करा. ह्याच्यासाठीच मी आज व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त अशा सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवा आणि इथून पुढेही आपल्याला ही जी लढाई आहे लोकशाही वाचवण्यासाठीची, ही लढाईची आहे. कारण आपल्याला या राजकारणामध्ये स्वच्छ लोक हवे आहेत,
निदान आत्ता जे काही गचाळ करून ठेवलेलं आहे त्या लोकांना तरी आपल्याला इथे ठेवायचं नाही आहे. त्यातले काही चांगले आता इथून पुढे काम करतील तर त्यांना ठेवता येईल. मात्र लोकांचं काय म्हणणं आहे हे दिसलं पाहिजे. ते लोकांचं म्हणणं हे बॅलेट पेपरवर दिसतं, मशीनवर नाही. मी जर का काही माझ्या मोबाईलला प्रोग्रामिंग करून ठेवलं की मी हे दाबलं तर ते आलं पाहिजे, तर ते तसं येऊ शकतं. प्रोग्रामिंगचा विषय आहे हा, हॅकिंगचा नाही. कळलं तुम्हाला? धन्यवाद. सेक्शन 59 ऑफ रिप्रेजेंटेशन ऑफ पीपल्स एक्ट, यानी चुनाव बैलेट पेपर से ही होगा. ये कानून है, ये कोई चेंज करने की आवश्यकता नहीं है किसी कानून में. उसके बाद एसी जोस की एक जजमेंट आई थी